हल्ल्याच्या 48 तासानंतर सुद्धा बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानच्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाहीये। अभिनेता सैफवर हल्ला झाला होता, चाकून हल्ला केलेला होता, मात्र अजूनही या आरोपीला पकडण्यात आले नाहीये। 48 तास आता या प्रकरणाला उलटून गेलेले आहेत आणि अजूनही हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। दरम्यान सुतारकाम करणाऱ्या संशयिताला चौकशीनंतर पोलिसांनी सोडून दिलं। आरोपीचं छायाचित्र मिळून सुद्धा या आरोपीला पकडण्यात पोलीस यशस्वी ठरत नाहीयेत। मुंबई पोलिसांची तब्बल 20 पथकं आरोपीच्या मागावर सध्या आहेत अशीही माहिती कळतेय। एकंदरीतच हा हल्लेखोर आहे तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे, त्याची दृश्य झी24 तासनं दाखवलेली आहेत। सैफवर हल्ला करणारा हा हल्लेखोर एका बाजूला सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसतोय, तर दुसरीकडे संशयित आरोपी काल त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याच्याकडून त्याची चौकशी झाली, मात्र अजूनही हा आरोपी आहे तो मात्र पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। कितनी बार बोल लिख के दे दो, नाम लिख के दे दो, नाम बता दीजिए क्या नाम है, कौन बुलाया था उनको मिलने के लिए, खाली इतना बता दीजिए। बता दो आपका क्या नाम है? आपका नाम क्या है? मेरा नाम अक्षरी है। आपके बेटे का नाम क्या है? अबू तालिब। क्या क्या करता है? अबू तालिब। उसको लेके आया गया पुलिस? हाँ ना, पुलिस क्यों लाएगी? क्या चोर चमारू हम लोग? आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। मनश्री, आता जवळपास 48 तास होऊन गेलेत, अजूनही पोलिसांच्या हाती यश आलेलं नाहीये, हा आरोपी अजून मिळालेला नाहीये। खरं तर स्कॉटलंड पोलिसांबरोबर मुंबई पोलिसांची तुलना होते, त्याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहे, ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसतोय, मात्र अजूनही पोलिसांना तो सापडलेला नाहीये। काय नेमके तपासाचा वेग काय आहे, काय नेमकी दिशा आहे? अनुपमा, या प्रकरणाची गूढता आणि गंभीरता वेगवेगळ्या कारणांमुळे आता वाढतच चाललेली आहे। जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं, जे टायमिंग या सीसीटीव्ही फुटेजमुळे खरं तर समोर आलं, ते जर टायमिंग आपण बघितलं तर माझ्याकडे ही वेळ आहे की रात्री 1:38 एंट्री झालेली आहे आणि रात्री 2:33 एक्झिट झालेली आहे। म्हणजे फायर एक्झिटच्या मार्गाने जिन्याच्या साह्यानं हा आरोपी सैफच्या घरात गेलेला आहे आणि घरातून बाहेर देखील पडलेला आहे। म्हणजे जवळपास 55 मिनिट तो त्याच परिसरात होता आणि याच 55 मिनिटात हा हल्ला देखील झालेला आहे। त्यामुळे या 55 मिनिटात नेमकं असं घडलं काय, घडलं कोणत्या उद्देशाने, हे सापडण्यात मात्र अद्यापही यश आलेलं नाहीये। मुळात जो हल्लेखोर आपण म्हणतो आहे, ज्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, ज्याचे फोटो आता सध्या व्हायरल होत आहेत, तोच हल्लेखोर आहे का, त्यानेच हल्ला केला का, याची पुष्टी सुद्धा पोलीस प्रशासनाकडनं होत नाहीये। दुसरं एक उत्तर मिळत नाहीये, ते म्हणजे जर अशा प्रकारे हल्लेखोराला घरात घुसून त्याचा हल्ला करण्याचा प्लॅन असेल किंवा इतर काही चोरी करण्याचा उद्देश असेल तर त्याला कुणीतरी मदत केली असण्याची शक्यता आहे। जो त्या ठिकाणचा स्थानिक वॉचमन असेल किंवा आणखी कुणी त्या भागातले परिचित असतील त्याचे, तर तशा प्रकारची कुणी मदत केली आहे का, तसा कुणावर संशय आहे का, त्या संशयितांना ताब्यात घेतलं आहे का, त्याची सुद्धा अद्याप पुष्टी पोलीस प्रशासनाकडनं झालेली नाहीये। दुसरीकडे सैफ आणि करीना या दोघांचेही जबाब नोंदवले गेलेले आहेत। या जबाबामधनं जे काही अपडेट्स आहेत ते अजून समोर यायचे बाकी आहेत। मात्र या कुटुंबाला कुणावर संशय होता का, मुलांना सांभाळणारी जी कर्मचारी होती, महिला कर्मचारी होती, तिला कोणावर संशय होता का, आणि मुळात हा हल्लेखोर सैफ अली खानच्या मुलांपर्यंत पोहोचत होता का, त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचत होता का, या प्रश्नांची उत्तरं मिळणं अद्याप बाकी आहे। मुलांना तर कोणती हानी पोहोचवण्याचा त्याचा उद्देश नव्हता ना, अशा प्रकारची शंका सुद्धा आता व्यक्त केली जाते। त्याच्यामुळे एकंदरीतच सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे, मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा चेहरा, दिसणारा व्यक्ती हाच हल्लेखोर आहे का, आणि जर तसं असेल तर त्याला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांसारख्या पोलिसांना इतके तास का लागतायत, या प्रश्नांची उत्तरं अद्यापही अनुत्तरित आहे। एका संशयिताला अर्थातच ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र हा संशयित हल्लेखोर आहे की नाही, तोच आरोपी आहे की नाही, याची देखील पुष्टी करण्यात आलेली नाही। मात्र केवळ हे एकट्याचं काम आहे का, की याला कोणी मदत केली होती, असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होतोय। पोलीस त्या दृष्टीने सुद्धा तपास करतायत, त्यामुळे अधिक तपासाचे अपडेट्स जसे आपल्याला मिळतील तसे आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। जरूर मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।